नमस्कार. मुलांना मोबाईल वापरायची शिस्त लावणं खरंच गरजेचं आहे का? आज ना उद्या मुलांना मोबाईल द्यावाच लागणार आहे. मग मुलांना मोबाईलची शिस्त लावणं म्हणजे काय? नक्की कुठल्या वयापासून मुलांना मोबाईल देणं चालणार आहे? याच विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर दिनेश नेहते सर. चला तर मग गप्पा मारूयात नेहते सरांशी. सर, तुमचं मनापासून स्वागत. आजचा जो विषय आहे तो असा आहे की कितीही वेळा त्याच्यावर डिस्कशन केलं तरीही त्याचं उत्तर अजून सापडलेलं नाही आहे पालकांना. तो विषय म्हणजे स्क्रीनचा वापर मुलांचा जो वाढलेला आहे तो. तर त्याविषयी तुमचं काय मत आहे या एकूण सिनॅरिओ विषयीचं? ओके. सो मला वाटतं आपण ज्यावेळी स्क्रीन टाईम किंवा स्क्रीनबद्दल बोलतोय त्यावेळी आपण 2-3 स्क्रीन असा विचार करू. एक म्हणजे टीव्हीचा स्क्रीन जो हो. मोठा आहे, जो आपण म्हणू की सोशल आहे, कॉमन आहे. बरोबर. दुसरे जे 2 आहेत ते आयपॅड आणि मोबाईल. सो ते स्क्रीन हे पर्सनल स्क्रीन्स आहेत की ज्याच्यामध्ये मुलं त्यांची कामं करतायत. सो खूप ऐकायला असं मिळतं की मोबाईल हा वाईट आहे, मोबाईलचे फार दुष्परिणाम होत आहेत किंवा मोबाईल हे चांगलंच नाहीये, द्यायलाच नको वगैरे असं. सो त्याला माझं म्हणणं असं आहे की नाही, असं नको आहे म्हणायला आपण. बरं. कारण टेक्नॉलॉजी म्हणून कधीच वाईट नसते. टेक्नॉलॉजीचा वापर चांगला किंवा चांगल्या गोष्टीसाठी किंवा चुकीच्या गोष्टींसाठी होऊ शकतो. आणि ज्यावेळी वापर चुकतो त्यावेळी त्याचे दुष्परिणाम असतात. ओके. सो आपल्याला मोबाईल वाईट आहे असं म्हणून नाही चालणार आहे. त्याला कारण दुसरंही असं आहे की जर आपण आत्ताची परिस्थिती पाहिली तरी आपण इमॅजिन करू शकतो की भविष्यात मुलं रिअल स्पेसमध्ये कमी आणि क्लाउडवर किंवा इंटरनेटवर जास्त असणार आहे. आजच अशी परिस्थिती आहे की आपण इंटरनेटवर जास्त असतो. सो पुढे तर ते अजूनच जास्त असणार आहे. बरोबर. सो त्यांना मग क्लाउड आणि इंटरनेट काय आहे हे कळणं पण तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि याची सगळी सुरुवातीच्या अनुभवांमधूनच होत असते. बरोबर. राईट. सो त्याच्यामुळे ज्यावेळी मी असं म्हणतोय की क्लाउड किंवा इंटरनेट, त्यावेळी मी असं कंपेअर करेन की एक फिजिकल स्पेस आहे ज्याच्यात आपण वावरत असतो आणि दुसरी सायबर स्पेस आहे. सायबर स्पेस म्हणजे हीच आपली इंटरनेट, क्लाउड, डिजिटल मीडिया, म्हणजे सोशल आता मीडिया. आपण जे काही सर्फिंग करतो, मोबाईलवर वावरतो ते म्हणजे आपण क्लाउड सायबर स्पेस असं आपण सायबर त्याला स्पेस बरोबर. ओके. सो ती सायबर स्पेस आहे. सो जसं आपल्याला फिजिकल स्पेसमध्ये वावरताना अंदाज असतो, आपल्याला धोक्यांचा अंदाज असतो, आपल्याला चांगल्या जागा कळतात, आपल्याला वाइब्स मिळतात, बरोबर. राईट. तसं या मुलांना पुढे सायबर स्पेसमध्ये वावरताना मिळालं पाहिजे, कळलं पाहिजे. आणि ते कळण्यासाठी तेवढे अनुभव असणं महत्वाचं आहे. म्हणजे आपल्यालाही हे कळतं, आपल्याला इंट्युटिव्ह गट फील नावाची जी गोष्ट असते ती आपल्याला फिजिकल स्पेसमध्ये वावरल्यामुळे असलेल्या अनुभवांमधून असते. आपण अनेक व्यक्तींशी पर्सनली इन पर्सन कम्युनिकेशन करत असतो, त्यांच्याकडे बघत असतो, त्यांच्या हालचाली बघत असतो. त्यातनं आपल्याला अंदाज येतो की ही व्यक्ती कशी असेल, म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन पण असतं आपलं, राईट. आणि मग आपल्याला धोके कळतात, कुणाबरोबर आपल्याला संबंध वाढवायचे, कुणाबरोबर वाढवायचे नाहीये. मुलांना सुद्धा ते कळत असतं. सो ते फिजिकल स्पेसमधले एक्सपिरियन्सेसमुळे असतं. सो तसंच मुलांना पुढे जाऊन जर जास्त काळ सायबर स्पेसमध्ये वावरायचं असेल तर सायबर स्पेसमधले धोके त्यांना कळले पाहिजे. म्हणजे IP ॲड्रेसेस, साईट्स, मेसेजेसमधला पॅटर्न, ईमेलमधल्या लिंक्स, हे सगळं पाहिल्यानंतरच कळलं पाहिजे की नाही इथं काहीतरी सस्पिशियस आहे, राईट. हे काहीतरी बरोबर नाहीये. म्हणजे मग ते त्या स्पेसमध्ये कॉन्फिडेंटली वावरू शकतील, जसं आपण फिजिकल स्पेसमध्ये वावरू शकतो. सो म्हणजे मुलांच्या भविष्याचा विचार केला तर त्यांना इंटरनेटचं आणि याचं एक्सपोजर असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांना तितके ते अनुभव असणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही टेक्नॉलॉजीला वाईट म्हणू नका. पुढे ती टेक्नॉलॉजी त्यांच्या आयुष्याचा एक भाग होणार आहे. त्यांना आपण ती चांगल्या पद्धतीने कशी वापरायची, पूरक गोष्टींना कशी वापरायची, ह्याचे अनुभव जास्त देणं हे मला वाटतं महत्त्वाचं आहे. म्हणजे कम्प्लिटली नो टू मोबाईल असं म्हणायची गरज नाही. एक्झॅक्टली, मला असंच म्हणायचंय. आपण त्यांना मोबाईलचा योग्य वापर कसा करायचा हे जर शिकवू शकलो, ती जर शिस्त लावू शकलो तर त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने ते योग्य असणार आहे. बरोबर आहे, कारण आपण टाळू शकणार नाही होत. करेक्ट. आज जर तुम्ही मुलांना मोबाईल किंवा त्या टेक्नॉलॉजी एक्सपोजच करायचं नाही म्हणलात तर तुम्ही आत्ताच्या भाषेत आपण जशी अडाणी लोक असं म्हणतो तशी अडाणी मुलं त्या स्पेसमधली तयार होतील, त्यांना त्याचा अंदाजच येणार नाही, राईट. सो म्हणून आपल्याला ते द्यायचं आहे, पण ते व्यवस्थित देणं महत्वाचं आहे. म्हणजे
मोबाईल वापरू द्यायचा आहे का? मी तर तेच नाही. म्हणणार होते. तर ओके. नाही. सो ओके. त्याचे काहीतरी नियम ठरवावे लागणार आहे. बरोबर. सो तो कधी वापरू द्यायचा, किती वापरू द्यायचा, कशासाठी वापरू द्यायचा, आपला रोल काय असणार आहे ते मोबाईल वापरत असताना, या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. बरोबर. हं. पण मग आता तुम्ही जसं म्हणताय, की तो सर्रास वापरू द्यायचा नाहीये. पण मग तो कसा वापरायचा आता? मग कधीपासून काय? हां, म्हणजे मग तिथं आता त्या सगळ्या अडचणी सुरू होतात. बरोबर. अ, आता एक गोष्ट मला सांगावीशी अशी वाटते, की जरी सायबर स्पेस आली, जरी त्या गोष्टी आल्या, तरी सुद्धा माणसाच्या शरीराची एक डेव्हलपमेंट आहे. राईट? म्हणजे मोटरसायकल चालवायची असेल, कुठली टेक्नॉलॉजी वापरायची असेल, तरी आपल्याला आपल्या शरीरावरचा कंट्रोल, आपले विजन, आय हँड कोऑर्डिनेशन, आपला मनावरचा ताबा, या सगळ्या गोष्टी आवश्यकच आहेत. बरोबर. त्याच्याशिवाय टेक्नॉलॉजी वापरता येणार नाही. आणि ही जी डेव्हलपमेंट आहे, ही अर्ली चाइल्डहूडमध्ये होत असते. जिथं शरीराचे अनुभव महत्त्वाचे आहेत, ज्याला आपण सेन्सरी मोटर एक्सपिरियन्सेस म्हणतो. म्हणजे सेन्सरी मोटर एक्सपिरियन्सेस मिळण्यासाठी त्याला फिजिकल स्पेसमधले एक्सपिरियन्सेसच महत्त्वाचे असणार आहेत. बरोबर. बरोबर? आणि दुसरी जी गोष्ट आहे ती लँग्वेज डेव्हलपमेंट. ही पण पहिल्या काही काळामध्ये होत असते. सो ती जर नाही डेव्हलप झाली तर इंटरपर्सनल कम्युनिकेशन व्यवस्थित नाही होऊ शकत, बरोबर. किंवा ते लर्निंगचं जे ॲबिलिटी तयार व्हायची आहे ती होत नाही. सो या पहिल्या ज्या 2 डेव्हलपमेंट आहे या फिजिकल स्पेसमध्येच होणार आहेत. बरोबर. त्याच्यामुळे तिथं तुम्ही दुसरं काही आणणं हे योग्य होणार नाहीये. बरोबर. सो ती डेव्हलपमेंट आधी करून घेऊन मग मोबाईलला एक्सपोज करणं हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग असणार आहे. पण म्हणजे कुठल्या वर्षापासून असं? आपण असं म्हणू की 0 ते 6 वर्ष हा जो भाग आहे हा सगळा सेन्सरी आणि इनिशियल कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटचा भाग आहे. बरोबर. आता कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट असंही ज्यावेळी मी म्हणेन की कशाचा तरी अर्थ लागणं, किंवा लँग्वेज डेव्हलपमेंट हे ज्यावेळी आपण म्हणतोय, त्यावेळी भाषेला तोपर्यंत काहीच अर्थ नाही जोपर्यंत तुम्हाला अनुभव नाही. म्हणजे गरम आहे. गरम म्हणजे काय? ह्याच्यासाठी अनुभव महत्वाचा आहे. बरोबर आहे. अदरवाईज त्याला किती छान वाक्य बोलता आली तरी तो काय बोलतोय हे त्याला कळणार नाही जोपर्यंत त्याचा अनुभव नाही. अर्थ लागणं मेंदू. सो लँग्वेज डेव्हलपमेंटला एक्सपिरियन्सेसचा खूप महत्वाचा रोल आहे. बरोबर. आणि तो मोबाईलमधून देता येत नाही, तो बरोबर. पुस्तकांमधून देता येत नाही. बरोबर. त्यांना ते अनुभवच असावे लागतात. म्हणून हा पहिला जो काळ आहे, मी अगदी म्हणेन 6 वर्षापर्यंतचा काळ, बरोबर. की जोपर्यंत तुम्ही त्यांना पुस्तकं, मोबाईल अशा प्रकारच्या नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेजमधून डेव्हलप करा. बरोबर. अजिबात देऊ नका पुस्तकं असं माझं म्हणणं नाही, पण त्याच्याबरोबर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस खूप महत्वाचे आहेत. बरोबर. ते सो करता करता. सो हा पहिला काळ आहे जिथं माझं म्हणणं असेल की मोबाईलचा मिनिमम वापर पाहिजे, कारण त्याच्यातनं डेव्हलपमेंट होणार नाहीये. बरोबर. तुम्हाला त्यांचं बोलणं खूप छान वाटणार आहे, तुम्हाला त्यांच्या व्यक्त होण्यातनं खूप गोष्टी कळणार आहे, पण ती उदाहरण जरा वेगळं आहे, पण भगवद्गीतेची पोपटपंची असते तशा टाईपचं ते होणार आहे, की ते बोलू शकतील पण त्यांना काही समजणार नाही. बरोबर. राईट? सो तो पहिला भाग आहे. बरोबर. अजून एक गोष्ट जी येते ती म्हणजे ते एवढे का मोबाईलकडे अट्रॅक्ट होतात. सो त्याला खूप छान कारण आहेत. सो पहिलं महत्वाचं कारण म्हणजे लहानपणी कॉज अँड इफेक्ट समजणं नावाची गोष्ट असते, जी पहिल्या 2 ते 3 वर्षामध्ये घडत असते. की पाय लागला की आवाज येतो खुळखुळ्याचा, असं बाळाला पाळण्यात पण कळतं. तो ज्यावेळी पाय हलवतो त्यावेळी खुळखुळा वाजतो. मग तो पाय परत परत हलवून बघतो आणि तो खुळखुळा वाजवून बघतो, म्हणजे त्याला ते कळवून घ्यायचं असतं की हे केलं की ते घडतं. राईट? असंच ते जग समजायचा प्रयत्न करत असतात. आता मोबाईल ही गोष्ट अशी आहे की तिथं कुठल्याही आयकॉनला टच केलं की काहीतरी घडतं, डावीकडे वळवलं की काहीतरी घडतं, वर सरकवलं की काहीतरी घडतं, आणि त्याच्यामुळे ते कॉज अँड इफेक्टला ऍक्टिव्हिटीज मिळणं हे मोबाईल खूप देतो. खरं. त्या काळात तेच हवंय, त्या मेंदूला पण तेच हवंय, त्याच्यामुळे ते तिथं अडकून पडतात. पण ते एकाच प्रकारचे कॉज अँड इफेक्ट आहेत. बाकीच्या सगळ्या गोष्टी मग त्याच्यामुळे बाजूला राहून जात आहेत. ओके. राईट? सो तो एक भाग आहे जो त्याला अडकवून ठेवतो. दुसरी गोष्ट असते की मेंदूला त्याच गोष्टीमध्ये अडकायला आवडत नाही. म्हणजे रिपिटेटिव्ह काम हे कंटाळवाणं असतं. बरोबर. राईट? त्याच्यामुळे खेळत असाल तर ते तेवढंच काहीतरी करतं. एखादी वस्तू त्याला दिली तर त्या वस्तूबरोबर तेवढ्याच गोष्टी करता येतात. पण मोबाईल ही गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये दरवेळी नवीन काहीतरी असतं
आणि आजकाल तर रील्स आलेत हो, 2-2 वेगळा मिनिटाचे. व्हिडिओ काहीतरी पॉपअप होतो. बरोबर. हो, प्रत्येक वेळी नवीन बरोबर. हे मेंदूला अडकवून ठेवायला उपयुक्त होतं. ओके. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे अचिव्हमेंटचं फिलिंग. बरं. म्हणजे म्हणजे कसं? गेम खेळायला लागले की हां. लेव्हल्स येतात. बरोबर आहे. मग मी एक लेव्हल केली, मी हे केलं, मी ते बरोबर. केलं. ते पुढे जात राहतं. बरोबर. सो ते मनाला खूप छान फील देत राहतं आणि मग बरोबर. त्याच्यामुळे तिथं अडकायला होतं. कारण तिथं अचिव्हमेंट आहे. दुसरीकडे अचिव्हमेंटचं फिलिंगच नाहीये. बरोबर. सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मोबाईलमध्ये अडकून पडण्यासाठी सपोर्टिव्ह आहेत. बरोबर. अगदी महत्वाची अजून एक गोष्ट म्हणजे मोबाईल कधीच ओरडत नाही. खरं तर तुम्ही त्याला किती वेळा काम करायला लावलं, त्यांच्या मनाप्रमाणे काम करायला की लावलं आता तरी मी तो दमलोय करतो. असं असं तो म्हणत नाही, माझ्याजवळ बसू नको असं म्हणत नाही, तो बरोबर. रागवत नाही. त्याच्यामुळे इतर व्यक्तींपेक्षा मोबाईल चांगला वाटतो. हे हळूहळू त्यांना कळायला लागतं. आपोआपच ते बरोबर आहे. म्हणजे त्रासदायक म्हणून फिलिंग येत कदाचित नाही. खेळ किंवा खेळण्यापेक्षा मोबाईल जास्त आपसुकच जास्त जवळचा वाटतो. बरोबर. सो हे ती कारण आहेत की ज्याच्यामुळे मुलं मोबाईलकडे अट्रॅक्ट होतात. बरोबर. ओके. पण मग आता हे सगळे म्हणजे आता ह्या 2 मुद्दे मला आता कॉन्ट्राडिक्टरी वाटतात. सुरुवात करताना आपण म्हणालो होतो की हे आपल्याला शिकवायचं आहे तर खरं द्यायचंय. पण त्याचे तोटे सुद्धा आहेत. तर मग आता हे इंट्रोड्यूस करताना कसं इंट्रोड्यूस? कुठल्या वयाला आणि कसा मोबाईलचा वापर इंट्रोड्यूस करावा मग? मोबाईलचा वापर माझं असं म्हणणं राहील की तो अगदी शेवटीच इंट्रोड्यूस करा. म्हणजे बरं. 3:30-4च्या नंतर थोडा स्क्रीन टाईम, बरोबर. पण बाकीचं सगळं इतर गोष्टींमधून करणं. अनुभव खूप चांगले आहेत. म्हणजे काही ठिकाणी ज्यावेळी मी बोललोय, काही पालकांशी बोललोय आणि त्यांनी काही गोष्टी केल्या आहेत. बरं. सो सेन्सरी मोटर डेव्हलपमेंटच्या काळामध्ये म्हणजे पहिल्या या 4-5 वर्षाच्या काळामध्ये पहिले 2 वर्ष सेन्सरी मोटर स्किल्स प्युअरली सेन्सरी मोटर असतात. पुढच्या याच्यामध्ये अजून काही कॉग्निटिव्ह स्किल्स पण त्याच्यामध्ये ॲड होतात. पण सेन्सरी मोटर डेव्हलपमेंट चालूच असते. सो तिथं ज्यावेळी तुम्ही त्यांच्या त्या गरजा भागवणाऱ्या गोष्टी करता, त्यावेळी मोबाईलची गरज कमी होते. बरं. म्हणजे मग काहीतरी ॲक्टिव्हिटीज असतात. बरं. मग अगदी साधे खेळ असतात आपण जे करत असतो. अगदी अगदी पत्त्यांचा बंगला रचणं हा सुद्धा जो भाग आहे, त्याच्यामध्ये त्यांचे आय हँड कोऑर्डिनेशनचे स्किल्स इम्प्रूव्ह होत असतात. किंवा छोटे खेळ, आकार एकमेकांमध्ये अडकवणं, बरोबर. म्हणजे जिक्सॉ पझल्स टाईपचे, किंवा एकमेकांना आकार ओळखता येणं, रंग ओळखायचे खेळ, उड्या मारण्याचे खेळ, उड्या वेगवेगळ्या मारण्याचे. प्रकारचे. दंगा ज्याच्यात आहे हां, असं हे काही. जर आपण त्यांच्याकडनं करवून घेतलं, तर त्यांचे काही स्किल्स बिल्ड होताना त्यांना दिसतात. म्हणजे त्यांचे बेसिक लर्निंग्स तयार होत असतात. बरोबर. आणि नॅचरल टेंडन्सी ते शिकून घेण्याकडे असते किंवा ते स्किल्स बिल्ड करण्याकडे असते. म्हणजे तुम्हाला असं जाणवेल पहा, की मुलांना तुम्ही शब्द शिकवायला सुरुवात केले, की ते त्यांचे बडबडताना दिसतात. त्यांचे स्वतःचंच काहीतरी काहीतरी. वाक्य रचना हो. करत असतात, ते काहीतरी बोलत असतात. किंवा रायमिंग असं कळलं, की हो. मग ते शब्द शोधत बसलेले बरोबर आहे. असतात. राईट? अगदी. सो म्हणजे त्यांना एखादी गोष्ट कळली, की ती करून बघायची असते. बरोबर. सो अशा जर ॲक्टिव्हिटीज आपण करून घेतल्या, तर मग ते त्याच्यात रमतात. बरोबर. म्हणजे एक छान उदाहरण आहे, की लासलगावचे दोघं पालक होते वर्कशॉपला. तर त्यांनी परत गेल्यावर तिथं त्यांनी एक गंमत म्हणून, प्रयोग करायचा म्हणून जवळच्या नातेवाईकांच्या, मैत्रिणींच्या मुलांना घेऊन तिने ॲक्टिव्हिटी सेंटर सुरू केलं. बरं. आणि त्याच्यामध्ये मुलांना घेऊन ती ॲक्टिव्हिटीज करून घेत होती. काही नव्हतं. तिथं आलं की त्यांनी तेवढं करायचं. बरोबर. आणि ते नवीन गोष्टी कळल्यामुळे ही मुलं आता मोबाईलपासून लांब राहतात आणि त्या ॲक्टिव्हिटीज करत राहण्याचा प्रयत्न करतात. आणि रोज नवीन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असल्यामुळे ती नाविन्यपूर्णता त्यांच्याकडे आहे. बरोबर. त्याच्यामुळे ते कंटिन्यूअस चालू राहतं. म्हणजे एकच खेळ शिकवला आणि तोच तू आता खेळ असं नाही होत आहे. बरोबर. सो त्याच्यामुळे ते रमताना दिसतायत, मोबाईलपासून लांब होताना दिसतायत. पण म्हणजे सर मोबाईलपासून दूर ठेवायचं तर आपल्याला काहीतरी म्हणजे पालकांना काहीतरी कष्ट घ्यावे लागणार आहेत आणि अल्टरनेटिव्ह काहीतरी द्यावं लागणार आहे. बरोबर. म्हणजे नुसतंच करू नको म्हणण्याने थांबणार नाहीये. बरोबर. त्यांच्या नॅचरल डेव्हलपमेंटला पूरक ऍक्टिव्हिटीज देणं बरोबर हे महत्वाचं आहे. इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता आपण मागच्या एपिसोडमध्ये पण म्हणालो होतो की एकूणच कल्चर जे बदललेलं आहे आणि न्यूक्लिअर फॅमिली आहेत, आई बाबा आणि मूल असंच छोटं कुटुंब आहे. तर आईबाबांना पण बऱ्यापैकी वेळ नसतो किंवा त्यांच्या पण काही लिमिटेशन्स आहेत आणि मग तिथे घे बाबा मोबाईल किंवा असं जे केल्या जात आहे. तर त्यातनं बरेच पालक हा पण प्रश्न विचारतात की मोबाईलपेक्षा मग आम्ही घरी TV असेल तर ह्या लहान वयात थोडासा म्हणजे ऑफकोर्स त्याला जास्त हे नाही द्यायचं तर मग त्याच्यापेक्षा थोडासा
तसा स्क्रीन टाइम जरासा चालू शकेल का? याच्याकडे मी परत येतो, पण त्याच्या आधी तू विचारत असताना काही डोक्यात विचार आले ते आधी मांडतो. की हे जे झालंय, की आपण एकटेच पालक आहे किंवा बरोबर. दोघंच हे आहे. सो याला काय आपण उपाय करावा? तर मला असं वाटतंय, की जरा ग्रुप तयार करूया. अ, काही पालक एकत्र येऊन ज्यांना जमतंय, ज्यांना वेळ आहे, त्यांच्याबरोबर मुलं एन्जॉय करतायत. छोटी मुलं असतात त्यावेळेला हा महत्त्वाचा भाग असतो. सो असं काहीतरी करता आलं, तर तुमचा हा जो एकट्याचा प्रॉब्लेम आहे, तो कदाचित शेअर्ड याच्यात सोपा होईल. बरोबर. बरोबर? दुसरं जे तू म्हणलीस स्क्रीनबद्दलचं, तर हो, अगदीच, की ज्यावेळी आपण एकत्रितपणे स्क्रीन बघू, त्यावेळी फक्त स्क्रीन नसणार आहे. कारण टीव्ही हा सगळ्यांचा आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही सगळे मिळून ज्यावेळी बघाल, त्यावेळी मग त्याच्यावरची काहीतरी चर्चा होते. त्यातल्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काहीतरी बोलणार. बरोबर. राईट? म्हणजे मग त्यांना नुसतंच बघणं नाहीये, तर त्याच्यावर विचार करणं, त्यांच्या विचारांना दिशा मिळणं, या पण गोष्टी त्याच्यातनं साध्य करता येऊ शकतात. बरोबर. पर्सनल स्क्रीन्सला हे होत नाही. बरोबर. ते त्यांचे अडकलेले राहतात. तुम्ही तुमचे अडकलेले राहतात आणि मग ते जे काही विचार करतील त्याच्याप्रमाणे तो विचार होत जातो. राईट? सो तू म्हणते तसं मान्य आहे मला, की मोबाईलच्या स्क्रीनपेक्षा टीव्हीचा स्क्रीन बरा. त्यातल्या त्यात बरा. हो. बरोबर. अजून एक त्याचा फायदा आहे, की मोबाईलच्या स्क्रीनमध्ये माझी जी नजर आहे, ती खूप छोट्या एरियाला रिस्ट्रिक्ट असते. टीव्हीच्या स्क्रीनला माझे डोळे ॲटलिस्ट थोडेफार मोकळे असतात. सो डोळ्यांवरच्या किंवा डोळ्यांच्या मसल्सला जो प्रॉब्लेम होतोय, तो टीव्हीने कमी होणार आहे मोबाईलपेक्षा. अगदी. पण जसं तुम्ही म्हणाला तसं म्हणजे टीव्हीच बघत सुटायचं असं नाहीच, नक्कीच नाही. कमी वेळाचा तो काहीतरी एक असणं चालू शकणार आहे. पण मग सर आता तुम्ही म्हणालात तसं की 3 वर्षापर्यंत तरी मोबाईल म्हणजे पर्सनल स्क्रीन असा मुलांना नाही द्यायचा आहे. त्याच्यानंतर हळूहळू चालू शकणार आहे. पण त्याची शिस्त किंवा त्याचा वापर मुलांना शिकवणं म्हणजे काय? ओके. सो आपण आता शिस्त नावाचाच भाग घेऊया पहिला. की शिस्त म्हणजे काय असा जर विचार केला, तर माझं पक्कं मत आहे, की मला माझ्यावरचा ताबा ठेवता येणं, याला आपण शिस्त म्हणावी. बरोबर. आई-बाबांच्यामुळे मी ताबा ठेवतोय ही शिस्त नाहीये. बरं. म्हणजे भीतीतूनची शिस्त नकोय, तर समजून-उमजून शिस्त हवी आहे. बरोबर. सो त्याच्यामुळे मुलांना आपण ज्यावेळी शिस्त लावतोय, त्यावेळी नीट त्यांच्याशी चर्चा करून, त्यांना बोलून आणि काही ठिकाणी फर्म राहून हे त्यांना करायला लावणं. त्यांना अनुभवातून कळू दे, की मागच्या वेळी म्हटलं तसंच, की आपण हे केलं ना, की आपल्या फायद्याचं असतं. राईट? किंवा आपल्याला त्याचा उपयुक्तता असते. सो मग मोबाईलचं तुम्ही काय करणार, की आपण समजा ठरवलं, की इतक्या वाजता इतका वेळ मोबाईल वापरायला परवानगी आहे किंवा दिवसातनं इतका वेळ परवानगी आहे. मग तो वेळ फ्लेक्झिबल आपण म्हणू शकतो. सो तुम्ही तुमच्या सवडीप्रमाणे किंवा तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे हे ठरवा, की किती वाजता द्यायचा आहे का किती वेळ द्यायचा आहे. पण दोन्हीला मॉनिटर तुम्हालाच करावं लागणार आहे पालक म्हणून. मग तो वेळ दिला, की त्याच्यानंतर मुलं साहजिकच त्याच्यात अडकणार आहे, कारण ते ॲडिक्टिव्ह आहे. मग ते म्हणणार आहे, की मला अजून थोडा वेळ पाहिजे. तिथं तुम्हाला फर्मनेस दाखवावा लागणार, की आपलं हे ठरलेलं आहे. त्याच्यामुळे एवढं झालं, की तुला मोबाईल बाजूला ठेवायचा आहे. राईट? आता इथं काय होतंय, की ज्यावेळी तुम्ही सारखं अडवता, त्यावेळी मुलांना ते असं वाटतं, की तुम्ही खूप अधिकाराने वागताय आणि त्यांच्याकडे फ्रीडम नाहीये किंवा त्यांना अधिकार नाहीये. सो ते त्यांच्या मनात निर्माण होऊ नये म्हणून थोडीशी फ्लेक्झिबिलिटी ठेवावी. म्हणजे तुम्ही त्याला वॉर्निंग देणं, की 15 मिनिटं होत आलेत बरं का, 5 मिनिटात तुला बाजूला ठेवायचं आहे. त्याला वेळोवेळी ते. मग कधीतरी तो म्हणेल, की नाही पण 15 मिनिटांनी हे संपणार नाहीये, तर मला अजून 1-2 मिनिटं लागतील. एवढा व्हिडिओ राहिलाय असं काहीतरी असं. सो ते 2 मिनिटाची फ्लेक्झिबिलिटी तुम्ही त्याला देणं, की ओके ठीक आहे ते संपवून घे, पण ते संपल्यानंतर तुझा तू ठेवायचा आहे. ओके. राईट? हे सगळं करताना आपण खूप शांत असलं पाहिजे. म्हणजे चिडचिड नकोय. फर्मनेस मात्र फार पक्का आहे, की ते संपलं, की त्याने ठेवलाच पाहिजे. मग ते ठेवण्यासाठी तुम्हाला तो काढून घ्यावा लागला, तरी काढून घ्यायचा आहे. काढून घेतल्यानंतर त्याने टँट्रम सुरू केले, तरी तुम्ही शांत राहायचं आहे. तुम्ही त्याला सांगायचं, की आपलं ठरलं होतं, त्याच्याप्रमाणेच मी केलेलं आहे. हळूहळू मुलांना लक्षात येतं, की ज्यावेळी जे सांगितलेलं असतं त्याप्रमाणे ते घडतं. आणि एकदा ते लक्षात यायला लागलं, की मग मुलांची स्वतःवरची शिस्त सुरू होते. मग ते निगोशिएट करतानाच करून घेतात तुमच्याशी, की मला हे बघायचं आहे. मग त्यांना ते पण कळायला लागतं, की आपल्याला काय बोलून ठेवायला पाहिजे, आपल्याला काय आधी ॲग्री करून घ्यायला पाहिजे.
सो याच्यात आपण 2 गोष्टी करतो. एक तर शिस्त पण तयार करतोय आणि निगोशिएशन स्किल्स पण तयार करतोय. बरोबर. ते एकदा झालं, की मग तुमच्यातलं बॉन्डिंग छान होतं आणि मग सगळं व्यवस्थित व्हायला लागतं. ग्रेट. की पॉइंट त्यांनी रागराग केला, त्यांनी चिडचिड केली, हो. आरडाओरडा केला, तरी आपलं टेम्पर हलू द्यायचं नाही. बर्फाची लादी डोक्यावर आपण ठेवायची. शांतपणे सांगायचं, की आपलं हे ठरलंय आणि मी त्याच्याप्रमाणेच करणार आहे. आधी तू बोलला असतास तर मी फ्लेक्सिबिलिटी दिली असती. बरोबर. ओके. आणि हे करताना मात्र म्हणजे पेशन्स आपला जाता कामा नये, कारण मग काही वेळेला ओरडल्या जातं, मारल्या जातं. तसं न करेक्ट. करता हे तसं नाही झालं तरच ते होणार आहे. कारण इथं काय होतंय, की ज्यावेळी तुम्ही असं वागता, त्यावेळी एक गोष्ट फार क्लिअर आहे, की याच्यात तुमचा स्वार्थ काही दिसत नाहीये. सगळं त्याच्या चांगल्यासाठी होतंय, हे त्याच्यापर्यंत पण पोहोचतं मुलापर्यंत. आणि मग आपोआपच त्यांना ते चांगलं वाटायला लागतं. बरोबर. इथे अजून एक प्रश्न म्हणजे बऱ्याचदा जेव्हा दिला जातो, से अर्धा तासाची वेळ, 15-20 मिनिटाची वेळ जे काही ठरली आणि मोबाईल दिलाय आणि मी काम करते, मी बघतच नाहीये की काय आहे. तर हे पण लक्ष ठेवणं गरजेचं की नक्की काय बघितल्या जातंय, त्याचे नॉर्म्स. अगदी म्हणजे मुलांना शिस्त लावायच्या आधी मला शिस्त असणं आवश्यकच आहे. खरंय. म्हणजे त्याला ज्यावेळी मी म्हटलंय की 15 मिनिटच तुझ्याकडे, त्यावेळी मला माहिती असायला पाहिजे 15 मिनिटं केव्हा संपले किंवा बरोबर. केव्हा संपणार आहे. जर मी तो ट्रॅक ठेवणार नसेल तर मग मी शिस्त कसं लावणार. बरोबर. सो मुलांच्या दिवसभराच्या कामाकडे आपलं लक्ष असायलाच पाहिजे. ती शिस्त आपल्यामध्ये आपण आणायलाच पाहिजे. आपोआप त्यांच्यात निर्माण होणार नाही. आधी आपल्याला लावून घ्यावी बरोबर. लागणार आहे. सो कंटेंट बद्दल चांगलं वाईट म्हणू नका. बरं. तुम्ही बोला, त्याच्याशी चर्चा करा की तो ते का बघतोय. कारण प्रत्येक कंटेंटमध्ये चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी असतातच. बरोबर. सो त्या व्हिडिओतनं, त्या मूव्हीजमधनं, त्या ॲक्टिव्हिटीजमधनं तो काय पिकअप करतोय हे त्याला सांगू देत. बरं. तुम्ही त्याच्याशी चर्चा करा. म्हणजे त्याच्यावर चर्चा पण करायची, म्हणजे ते बघितलं आणि सोडलं एक्झॅक्टली असं. असं नाही करायचं. बरं. म्हणजे मग त्यांना पण कळायला लागतं की आपण काय पिकअप करणं योग्य असतं. आणि मग ती सवय एकदा लागली की मग काही पाहिलं, किती वाईट कंटेंट पाहिलं तरी त्यातले पॉझिटिव्हच इनपुट येतात. बरं. म्हणजे ही भीती जायला पाहिजे पालकांच्या मनातली, की अशा टाईपचे व्हिडिओ पाहिले म्हणजे माझा पोरगा बिघडणारच आहे. हो, कारण ही भीती खरंच वाटतेच. पण प्रत्येक व्हिडिओमध्ये चांगले ट्रेड्स, म्हणजे अगदी साध्या आपल्या सिरियल्स आपण जरी पाहिल्या तरी त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर असतंच ना, की जे खूप छान असतं. एक चांगलं, एक वाईट काहीतरी. ओके. सो तुम्ही कुणाकडे बघताय बरोबर. ह्याच्याप्रमाणे त्या सिरियल मधून तुम्ही पिकअप करणार आहे. असं नाहीये की त्याच्यातलं वाईटच पिकअप जाणार आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही ती चर्चा करा आणि ते बघायला शिकवा. आणि शिकवायचं म्हणजे काय, तर प्रश्न विचारायचे की मग हे तुला असं वाटतं, मग याचे परिणाम काय होतात, तुला अंदाज आहे का, किंवा तुला काय वाटतं काय परिणाम होऊ शकतात. समजा आपण असं वागायला लागलो, तुला वाटतंय, तर मग काय होईल, मित्र तुझ्याशी कसे वागतील. मग ते हळूहळू त्यांना कळतं की अरे नाही, याचे परिणाम काही छान नसतात. यातनंच काय बघायचं ही पण शिस्त आपण सहज लावू थोडीशी शकतो. अगदी इनडिरेक्टली अगदी, तसं अगदी. करून लावू म्हणजे शकतो. मग असंही होतं पुढे जाऊन, हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगू शकेल, की काही गोष्टी जिथं मला असं वाटतं की हे चांगलं नाहीये आणि मी तिकडे अट्रॅक्ट होतोय, बरोबर. त्यावेळी मी स्वतःला थांबवू शकतो की नाही, मला हे बघायलाच नकोय, कारण अदरवाईज मी घसरणार आहे. बरोबर. सो ही ताकद मुलांमध्ये निर्माण होते. अगदी खरं. ते चूज करतात की काय मी बघणार, काय नाही. ॲडिक्टिव्ह गोष्टींकडे जायचं नसतं. ही शिस्त यातून लागणार आहे. कारण हा पॉईंट अगदी मला सर महत्वाचा वाटतं, कारण आत्ता आपण समोर आहोत म्हणून उद्यानंतर त्याचा तो जो स्क्रीन एकटा बघणार आहे, तर तेव्हा हा जो ताबा आहे मनावरचा, हे याचंच. सो एक मी नेहमी जे सांगत असतो, जे छोट्याशा कॉन्टेक्स्टमध्ये कळेल का नाही माहिती नाही, पण सांगतो की चूक बरोबर, चांगलं वाईट असं काही नसतं. ते कॉन्टेक्स्टमध्ये असतं. तुम्ही कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये ते बघताय त्याच्याप्रमाणे ते चूक बरोबर किंवा चांगलं वाईट असतं. म्हणजे अगदी साधा प्रश्न, की खाली रस्त्यावर तुम्ही पाहिलं की एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या पोटात चाकू बोसकला आणि त्याची सगळी आतडी बाहेर काढली. ही चांगली कृती आहे का वाईट कृती आहे? वाईट आहे. मग कळलं की तो जो होता तो पाकिस्तानचा गुप्तहेर होता आणि हा आपला कमांडो होता. ओके. कळलं? पर्स्पेक्टिव्हने चूक बरोबर बदलतं. बरोबर. सो आपण आपल्या मुलांना हे चूक ते बरोबर असं नाही शिकवायचंय. ते कसं ओळखायचं, ते कसं ठरवायचं याच्याबद्दल सांगायचंय. म्हणजे मग ते करू शकतात. हे दुसरं उदाहरण, आता हे जरा एक्स्ट्रीम वाटलं असेल. एक कार्डिओलॉजिस्ट आहे, त्याच्यासमोर पेशंट बसलाय. त्याने सगळे इन्व्हेस्टिगेशन्स केले आणि त्याला कळलंय की याला हार्टचा मेजर प्रॉब्लेम आहे. हार्ट अटॅक केव्हाही येऊ शकतो.
खरं बोलायचं का खोटं बोलायचं? नाही सांगायचं, कारण सांगून हार्ट अटॅक आला तर तिथं तिथे. आलंय लक्षात? हो. सो खरं बोलणं आणि खोटं बोलणं हे चांगलं का वाईट? हे कॉन्टेक्स्टमध्ये आहे. हम्म. हे ॲब्सोल्यूट लेव्हलला नाहीये. अगदी. सो त्या वेळेला मुलांना ते ठरवण्याची ताकद निर्माण होणे, की आपण ही सिच्युएशन सांभाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बरोबर. ह्या पद्धतीने आपण मुलांशी बोलूया, की चूक बरोबर ठरवायचं आहे. ॲब्सोल्यूट नसतं. आपण अगदी, कारण आपण ब्लॅक अँड व्हाईट मध्येच मुलांशी सतत आणि संवाद मग त्याचे साधत त्यांच्या असतो. आयुष्यात पुढे परिणाम होतात. त्यांना त्रास होतो. आपल्यालाही होतोय आज. हा इतका मोठा थॉट आहे. मला असं वाटतं की आधी आम्हाला, म्हणजे आपल्याला पण ते समजून घेऊन मग बरोबर. ऑफकोर्स मुलांशी बोलताना पण ही सतर्कता असणं गरजेचं आहे. सो म्हणजे आपल्या ज्या अडचणी आहेत, की जिथं खरं बोलायला पाहिजे तिथं बोलता येत नाही, जिथं खोटं बोलायला पाहिजे तिथं बोलता येत नाही. त्या अडचणी त्याच्यामुळे आहेत, की आपल्याला ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये शिकवलं गेलेलं आहे. पण जिथं जसं आहे तसं जर करता आलं तर सिच्युएशन जास्त सहजपणे सांभाळता येतात. राइट? सो तसंच ते मोबाईलबद्दलचं पण, मोबाईल चांगला, वाईट, हे बघणं वाईट, हे गेम्स वाईट असं म्हणण्याच्या ऐवजी ते का वाईट वाटतायत तुम्हाला? त्याचे काय परिणाम तुम्हाला दिसतायत? त्याला काय वाटतंय? तो का त्याला वाईट म्हणत नाहीये? ह्या चर्चा करणं. आणि काही वेळेला तुम्हाला असं लक्षात येईल, की मुलं खरंच गेम्स खूप चांगले स्किल बिल्ड करण्यासाठी वापरत असतात. बरं. ओके. म्हणजे एस्पेशली एज ऑफ एम्पायर्स नावाचा एक गेम होता, जो माझा मुलगा त्याच्या टीनेजमध्ये खेळायचा. प्रचंड मॅनेजमेंट स्किल्स होते. प्रचंड टाइम मॅनेजमेंट स्किल्स होते. सो अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कळतात आणि मग आपण त्यांना अगदी डावलून देण्याच्या ऐवजी योग्य पद्धतीला जायला मदत करतो. सो ती शिस्त आपल्याला लावायची आहे, आधी स्वतःला आणि मग मुलांना. आणि हे हळूहळूच होणार हे आहे. हळूहळूच होणार आहे. हो, तो एक मुद्दा आहेच. तू हळूहळू म्हटली म्हणून. आता आपण मुलांना मोबाईल का देतो? हो. तर परत ते मागच्या वेळेचे जे बोललो होतो मी तसंच, की क्विक सोल्युशन्स किंवा झटपट काहीतरी याच्यातनं जातंय. म्हणजे काय होतंय, खाऊन तर घेतोय ना तो, हां. मग खाणं महत्वाचं आहे, दे मोबाईल. बरोबर. किंवा त्रास तर कटकट तर नाहीये ना, जाऊ थोडा दे, वेळ देऊन जाऊ दे टाक. त्याला. सारखं मागे तर लागत नाही. माझा पर्सनल टाईम मिळतोय. याच्याने आपण मोबाईल द्यायला सुरुवात करतो. क्विक सोल्युशन्स मधून देतोय, पण त्याचे साइड इफेक्ट्स खूप भयानक आहेत. बरोबर. याच्याकडे आपलं लक्ष नाहीये. सो त्याच्यामुळे क्विक सोल्युशन्समध्ये कृपया पालकांनी अडकू नका. प्रत्येक गोष्टीला वेळ लागणार आहे. तो वेळ देऊया आणि मग ते घडत जाईल. तिथे स्वतःचा पेशन्स वाढवल्याशिवाय पर्याय नाही. एक्झॅक्टली. मोबाईल नाही वापरून चालणार आहे. तुम्ही खाण्याचं म्हणालात, तो अगदी सगळीकडे सर्रास दिसतो आपल्याला. आणि मागे जेव्हा आपण गप्पा मारत होतो तेव्हा तुम्ही मला अगदी तो महत्त्वाचा पॉईंट सांगितला होता, की का नाही इतक्या लहान वयात मोबाईलमधले जे काही व्हिडिओज आहेत ते दाखवणं. तर मला असं वाटतं तुम्ही प्लीज तो मुद्दा सांगाल का? सो ही वॉर्निंग म्हणजे स्ट्रिक्ट वॉर्निंग पालकांसाठी, एस्पेशली ज्यांची मुलं 3 वर्षाच्या आतली आहेत त्यांच्यासाठी. अजिबात मोबाईल देऊ नका. त्याला कारण असं आहे, की सोशल लर्निंग जे आहे, म्हणजे इतरांकडे बघून शिकणं, ही जी प्रक्रिया होते, ती प्रक्रिया मेंदूमध्ये मिरर न्यूरॉन्स नावाची एक पेशी आहे. त्या पेशींच्या त्या प्रकारच्या फंक्शनमुळे होते. म्हणजे अगदी थोडक्यात सांगतो, की आपण जी कृती करतो, म्हणजे मी हात हलवला, एका विशिष्ट प्रकारे मी हा कप असा उचलला, तर ही कृती करताना माझ्या मेंदूमध्ये ज्या न्यूरॉन्समध्ये ॲक्टिव्हेशन होतं, जे न्यूरॉन ॲक्टिव्हेट होतात, तेच न्यूरॉन तू तो कप तसा उचलला की ॲक्टिव्हेट होतात. म्हणजे मी बघण्याने जे ॲक्टिव्हेशन होतं, तेच मी केल्याने पण होतं. बरोबर. त्याच्यामुळे मी ज्यावेळी समोरच्याला बघतो ते करताना, त्यावेळी मी आपोआप शिकतो. माझ्या मेंदूला कळतं, की मग माझ्या कुठल्या स्नायूंना कशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन देऊ, की मला तो कप उचलता येणार आहे. हे मी केवळ बघून शिकू शकतो. बरोबर. ते मिरर न्यूरॉन्सचं फंक्शन आहे. आता हे मिरर न्यूरॉन्स व्यवस्थित डेव्हलप होण्यासाठी हे सगळं आजूबाजूला बघणं आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे जितकं ते त्या काळात बघतील, तितके ते डेव्हलप होतील व्यवस्थित. ते जर त्यांनी नाही पाहिलं, त्या ॲक्टिव्हिटीज, ॲक्शन्स समाजातल्या नाही पाहिल्या, तर ते मिरर न्यूरॉन्स डेव्हलप होणार नाहीयेत. आणि मोबाईलमध्ये अडकल्याने एक्झॅक्टली हे होतंय, की मुलं फक्त मोबाईलमध्ये तासनतास अडकलेली राहतात. अटेन्शन आजूबाजूला जात नाही. ऑब्झर्वेशन्स कमी होतं. आणि ती जी पहिली 3 वर्षाची विंडो आहे, त्याच्यात जर ते पुरेसं झालं नाही, तर समोरच्यांकडे बघून शिकणं नावाची जी प्रोसेस आहे, ती हॅम्पर होते. आणि
त्याच्याचमुळे या सगळ्याचा परिणाम असा म्हटला जातोय, सायंटिफिकली आता हे प्रूव्ह होतंय, की मुलांनी लहान वयात जर मोबाईल जास्त वेळ पाहिला, तर ऑटिस्टिक सिम्प्टम्स दिसतात. बर राईट? डायरेक्ट कनेक्शन कदाचित नसेल, पण ते सिम्प्टम्स वाढताना दिसतायत. बर सो आपल्या मुलांना जर बघून शिकण्याची परिस्थिती किंवा समाजात वावरता येणं, चांगल्याप्रमाणे वावरता येणं हे हवं असेल, तर 3 वर्षाच्या आधी अजिबात मोबाईल देऊ नका. बरोबर. 3 वर्षानंतर थोडा इंट्रोड्यूस करा. हे जे मागे आपण बोललो हे हळूहळू 3 वर्षानंतरच आहे, हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. बरोबर. नाहीतर लोक आधीपासूनच ओके ठीक आहे म्हटलंय म्हणून दाखवतील. असं तर नको ते- व्हायला. म्हणजे मोबाईल देणं उपयुक्त आहे असं म्हटल्यानंतर तो 3 वर्षाच्या आधी देणं नाहीये. बरोबर. तो त्याच्यानंतर आहे. म्हणजे बापरे. सोशल स्किल्स बिल्ड झाल्यानंतर तुम्ही मोबाईल इंट्रोड्यूस करा आणि कमी प्रमाणात करा. बरोबर. म्हणजे इमोशन्स सुद्धा हे या मिरर न्यूरॉन्समुळेच करणार की आईला वाईट वाटलंय किंवा अगदी, हे जे अगदी. एक्सप्रेशन कॅच करणं हे म्हणजे पण- चेहऱ्यावरच्या हालचाली समोरच्याच्या ज्यावेळी आपण बघतो, हम्म. त्यावेळी आपल्या पण चेहऱ्यावर तशाच हालचाली होऊ शकतात आणि त्यातून आपल्याला इमोशन्स जनरेट करता येतात. बरोबर. सो म्हणून समोरच्याचे इमोशन्स मला जर कळायचे असतील, तर मला समोरच्याच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्सकडे लक्ष देता आलं पाहिजे. बरोबर आहे. सो जितकं आपण समोरच्यांचे चेहरे ऑब्झर्व करतो, तितके आपल्याला इमोशन्स जास्त चांगल्या कळतात. बरोबर. सो एम्पथी डेव्हलप होण्यासाठी सुद्धा अर्ली चाइल्डहुड मधले ऑब्झर्वेशन्स, खूप महत्त्वाचं आहे. लोकांचे चेहरे बघता येणं बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. सो सोशल इंटरॅक्शन्स लहान मुलांच्या खूप महत्वाच्या आहेत. अगदी. म्हणजे मला इथे तो तुम्ही मगाशी जो पॉइंट सांगितला की न्यूक्लिअर फॅमिली आहे, तर इथे म्हणून सोशल गॅदरिंग किंवा मित्र महत्त्वाचे त्यांनी झाले. घरी येणं, त्यांना म्हणजे जरीही आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहत असतो तरीही हे करणं गरजेचं आहे. बरोबर. येस. या सगळ्या गोष्टी एवढ्या इंटरलिंक्ड आहेत की त्याच्यावर आय एम शुअर हे समजून घेऊन विचार करून काही गोष्टी पालकांनाच करणं खूप गरजेचं आहे. राईट. आता इथे म्हणजे हे सगळं हळूहळू लक्षात येत आहे असं वाटतंय, अजून ते समजून घ्यायला लागेल की याचा शिस्तीने वापर करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी कळतात आणि मला आय एम शुअर की पालक सुद्धा त्या गोष्टी स्वतःमध्ये सुधारतील. पण अशा ज्या केसेस आहेत की जिथे आता हाताबाहेर गोष्ट गेलेली आहे आणि मुलं ॲडिक्ट झालेली आहेत की नाहीच ऐकत आहेत आणि काय करावं काही कळत नाहीये, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? खूप महत्त्वाचा मुद्दा आहे अमृता. म्हणजे पहिली गोष्ट मला सांगायची, स्ट्रॉंगली सांगायची आहे पालकांना, की जसं दारू, सिगरेट हे व्यसन लागू शकतं आणि हो. व्यसन लागल्यानंतर ते त्यांच्या कंट्रोलमध्ये नसतं, तसंच मोबाईलचं सुद्धा व्यसन लागू शकतं आणि एकदा ते व्यसन लागलं की त्यातनं बाहेर निघणं त्यांच्या ताब्यात नसतं. म्हणजे मारून मुटकून मुलांना ह्याच्यातनं बाहेर काढता येत नाही, हे लक्षात घ्यायचं. व्यसन लागलंय का नाही हे कसं कळणार? तर त्यांच्याकडनं मोबाईल काढून घेतल्यानंतर जर ते स्वतःला ताब्यातच ठेवू शकत नसतील, ते खूप चिडचिड करत असतील, ते व्हायलंट होत असतील किंवा ते एकदम विझून जात असतील की काहीच करता येत नाहीये, सो ही ती लक्षणं आहेत की याचा अर्थ त्यांना ते ॲडिक्टिव्ह आहे. म्हणजे तेवढा वेळ मोबाईल लागतोच, त्या वेळेला मोबाईल लागतोच, काही नसलं की मला मोबाईलमध्येच जावं लागतं, असं ज्यावेळी घडायला लागतं आणि त्यावेळेला जर मोबाईल नाही मिळाला तर अस्वस्थता निर्माण होते, टोकाची अस्वस्थता निर्माण होते. असे जर ऑब्झर्वेशन्स असतील तर माझं म्हणणं आहे की तुम्ही त्याला कंट्रोल करायच्या भानगडीत पडू नका, सरळ प्रोफेशनल हेल्प घ्या, काउन्सिलरकडे जा आणि त्यांना काउन्सिलिंग करून घ्या, कारण ते नुसतं कंट्रोल करून होणार नाहीये. म्हणजे जसं आजारी पडल्यावर आपण जेवढ्या ह्यांनी डॉक्टरांकडे जातो तेवढंच महत्वाचं आहे हे पण करून घेणं. बरोबर. कारण ॲडिक्शन हे सहजपणे सुटणारी गोष्ट नसते आणि ॲडिक्शन सोडणं हे त्या माणसाच्या ताब्यात नसतं. बरोबर. अगदी महत्वाचा मुद्दा मला वाटतोय सौरा, की हे असं असेल तर वेळीच आपण मदत घ्यायला काहीच हरकत नाहीये. तुम्ही पण अशा तऱ्हेच्या केसेस किंवा काउन्सिलिंग ॲडिक्शनच्या केसेस मी नाही घेत, पण बिफोर दॅट काउन्सिलिंगच्या केसेस मी घेतो. म्हणजे ते मी ठरवू शकेन, अर्थात ते माझ्याकडे आल्यानंतर मी ठरवू शकेन की ॲडिक्शनची केस आहे का नाहीये. बरोबर. सो ॲडिक्शन असलं तर मी त्या प्रकारच्या प्रॅक्टिसेस करणाऱ्यांची रेफरन्सेस देईन की जे डी ॲडिक्शनला प्रॅक्टिस करतात. पण ते आधीच जर आले तर मग मी व्यवस्थित काउन्सिलिंग करून त्याच्यातनं ते बाहेर काढू शकतो. अगदी. आपण बघूयात की या व्हिडिओ थ्रू कशी तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर कशी इन्फॉर्मेशन द्यायची ते आपण नक्कीच पोचवूया. आणि सिम्पटम्स दिसायला लागले की लगेच जर आलात तर त्याचा जास्त चांगला फायदा. अगदी. वेळ तेवढी असते आपल्याला, तेव्हाच आपण काहीतरी पावलं उचलायला. येस.
थँक्यू सो मच सर, की आज मला स्वतःला पण इतक्या गोष्टी, इतके पॉईंट्स लक्षात आलेत आणि मुलांचं तर राहायचं, पण स्वतःच सुद्धा हे बदल करण्यासाठी, कारण स्क्रीनची शिस्त मुलांना हवी आहे तशी आपल्यालाही हवी आहेत. तर हे मुद्दे नक्की उपयोगात येतील. आय एम शुअर पालकांना सुद्धा हा व्हिडिओ अगदी खूप युजफुल आहे. तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला जर का आवडला तर लाईक करा, इतर पालकांपर्यंत तो पोचवा आणि आमचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या विषयावर अजून तुम्हाला काही हवं असेल, काही प्रश्न असतील, तर ते सुद्धा आमच्यापर्यंत पोचवा. त्याच्यावर काहीतरी सोल्युशन देण्याचा किंवा ते नॉलेज पोचवण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. धन्यवाद.